ते गॅजेटवर काय करतोय जिल्हा नाही आहे गावणी आहे पण असेल ना त्याचं जिल्हानिहाय आहे. मग त्या जिल्ह्यातला तो जिल्ह्याची जी संख्या दाखवली 1,57,000 आता गाव न्याय कशी वाटायची? 87,000 दाखवली ते गॅजेटवर मराठी होते ते तर मान्य आहे तुम्हाला ते गॅजेटवर मराठीसाठीचं आहे म्हणजे कुंडीसाठीचं आज परत जिल्ह्यातला मराठी त्या काळचा आत्ताची संख्या जोडायची पूर्वीची का 5,000 असते आणि आताची का 20,000. हा तर ती मराठीतून वाढली पोरं वाढली ती बाहेरची कोण नाही आहे तसं नाही ना बाहेर काय आहे हे उलट बाहेर गेले तर एक कदरून बाहेर गेले तर तिकडे यार काय ती लोकांचं सोनं पिकं ते सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यातून उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल तर कसं हे डॉक्युमेंट पहा 7/12 पहा काही 13 महिने मग हा सर आजचा विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे हे तत्वता तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे पण आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा 7/12 बघा तुम्हाला बघा त्याच्यात 7/12 जमीन आहे का आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही 7/12 जमीन आहे का दुसरं काय करणार हिंदीचं प्रमाणपत्र द्यायचं मला मराठीजवळ जमीन आहे का त्या काळामध्ये जमीन होती का त्याची त्याला आवडत नव्हतं दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती काय करता दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो मग व्यवसाय काय केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला त्यांनी काय करतो तो शेती करतो कोणाची करतो ती यांची पटाई केली टाकला मग करासाठी ती होती ते कर वसूल करण्याचा भर होता त्यांचा पुढं चालून त्यांनी जमीन घेतली मग काय डोकून नाही तर प्रक्रियेसाठी वेळ द्या अशी मागणी शिंदे समितीकडून करण्यात येते पण त्याचबरोबर 13 महिने अभ्यासासाठी तुम्ही घेतले आता आणखी वेळ कशाला हवाय असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे।